आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येतोय। शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे या मोर्चाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या संपर्कात आहेत। देवेंद्र, मनसे यात सहभागी होणार नसल्याचं कळतंय, त्यामुळे कसं बघायचं या मोर्चाकडे, काय स्वरूप असेल? तन्मय, आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे याला ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसेने देखील समर्थन दिलेलं आहे। कालच आपण बघितलेलं आहे की मनसेचे नेते अमित ठाकरे त्यांच्या नेतेमंडळींसह दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। तर आज आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्क इथे या दिपके आणि सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी एका आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि जी माहिती मिळत होती त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील किंवा मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा देतील। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित येऊन या मुद्द्यामधला सरकारसमोर मांडतील असं बोललं जात असताना आता जी माहिती मिळते त्यानुसार मनसेकडून जे आहे ते कोणीही या सगळ्या आंदोलनासाठी उपस्थित राहणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा मनसे नेते अमित ठाकरे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार नाही आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या सगळ्या मेळाव्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळानंतर हा सगळा मेळावा पार पडणार आहे। सुरुवातीला जे सांगितलं जात होतं की सेना मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते एकत्रित या सगळ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार फक्त ठाकरेंच्याच शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याच उपस्थितीमध्ये हा सगळा मोर्चा पार पडणार आहे। देवेंद्र, कार्यकर्त्यांची गर्दी आता पाहायला मिळते। कार्यकर्ते मोठ्या संख्येत जमा झालेत तिथं का पोलिसांचा बंदोबस्तही पाहायला मिळतोय? तन्मय, आता 3:15 वाजलेले आहेत। 4ची या मोर्चाची वेळ आहे, त्यामुळे साधारण 4-4:30च्या आसपास जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते या सगळ्या मोर्चाच्या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। तुर्तास आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतो। जे आयोजक आहेत, पदाधिकारी आहेत, जे नियोजन करतात आहे ते या ठिकाणी आता जमण्यास सुरुवात झालेली आहे। काही मुंबईतील जी तरुणाई आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काल ज्या पद्धतीने जंतर मंतरवर घडामोडी झालेल्या आहेत त्यानंतर या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हा मोर्चा कसा पार पडतोय आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे जे आहेत ते कशा पद्धतीची भूमिका काल जंतर मंतरवर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मांडतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही वेळानंतरच आपण बघतोय की या सगळ्या मोर्चाला सुरुवात होईल। तत्पूर्वी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मुंबईकर जे आहेत ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। तन्मय, नक्कीच, त्यामुळे आता हा मोर्चा नेमका कसा असतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास देवेंद्र, धन्यवाद।